नमस्कार सर्वांना. इयत्ता दुसरीमधील गणित विषयातील विस्तारित रूप हा घटक आज आपण अभ्यासूया. मी फलकावर लिहिले बघा 34. 3च्या खाली मी अंडरलाईन केले आहे. विस्तारित रूप शिकत असताना एकक आणि दशक माहीत असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये एकक 4 आहे, दशक 3 आहे. मी पहिल्यांदा 3 लिहिलं, त्याच्यानंतर 0 का बरं दिलं? कारण का 3च्या इकडे एक घर आहे म्हणून 1 0 मध्ये अधिकचं चिन्ह आणि त्याच्या इकडे काही काय 4. 4च्या इकडे कोणतं काहीच नाही म्हणून 4 आहे तसं. हे 245 आहे. या 245 मध्ये याचं विस्तारित रूपचा आपण अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला एकक 5 आहे, दशक 4 आहे, शतक 2 आहे. मग याचं विस्तारित रूप कसं करायचं आपण पाहूया. आता आपण 2 घेतलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2च्या पुढे किती अंक आहेत मित्रांनो? 2. 4 आणि 5 2 घर आहेत म्हणून 2 0 अधिकचं चिन्ह. त्याच्यानंतर घेतलं आपण 4. 4च्या इकडे किती अंक आहेत? 1 म्हणून 1 0 परत अधिकचं चिन्ह. 5 घेतलं, 5च्या इकडे कोणता अंक आहे का? नाही म्हणून 0 देणार का? नाही. मग एकंदरीत आता 245चं विस्तारित रूप झालं 200 अधिक 40 अधिक 5. समजलं? जे अंक घेऊन त्याच्या इकडे जेवढे अंक असतील तेवढे 0 द्यायचे.